नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शो मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता दिसले। पण राज्याचे दोन कारभाऱ्यांसोबतचे तिसरे कारभारी अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित नव्हते। त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली। न सभांना उपस्थिती, न रोड शोला हजेरी। मोदींच्या कार्यक्रमांना अजित पवार गैरहजर। विरोधकांकडून पुन्हा दादांना घेरण्याचा प्रयत्न। अजित पवार आजारी, मिटकरींची माहिती। यंदाच्या बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा थेट सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। पण बारामतीची निवडणूक संपताच अजित पवार प्रचारात दिसेनासे झाले आहेत। मोदींच्या राज्यातील सभा असोत किंवा मग बुधवारी मुंबईत झालेला रोड शो, गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या प्रचारात अजित पवार दिसलेच नाही। बुधवारी दिंडोरीत मोदींची सभा झाली, इथे अजित पवार दिसले नाही। त्यानंतर कल्याणमध्ये मोदींनी सभा घेतली, यातही अजित पवार गैरहजर होते। रात्री घाटकोपर परिसरात मोदींचा रोड शो झाला, त्यातही अजित पवार नव्हते। मंगळवारी नरेंद्र मोदींनी वाराणसीत उमेदवारी अर्ज भरला, त्यावेळी एनडीएच्या घटक पक्षाचे नेते उपस्थित होते, मात्र तिथेही अजित पवार फिरकलेच नाही। याच मुद्द्यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांना घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। अजित पवार नेमके कुठे गायब झाले असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यातच शरद पवारांनीही अजित पवारांची तब्येत बरी नसल्याची माहिती मिळाल्याचं सांगत काळजी व्यक्त केली। बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहेत सांगताय, ते बाहेर पडत नाहीये, मोदींची सभा रोड शो होतोय, इकडेही ते जात नाहीये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील पवारांबद्दल माहिती देताना ते शिरूरच्या प्रचार सभेत पावसात भिजल्यामुळे आजारी पडल्याचा दावा केलाय। दादा काल वाराणसीला नव्हते, यावर लोक टीका करतायत। दादा काल अमित शहांच्या मोदीजींच्या रोड शोला नव्हते, यावर लोक काही टीका करतायत। आजही काल मला वाटते मोदीजींची नाशिकला सभा झाली। आता दादाच्या अनुपस्थितीमध्ये नरहरी झिरवाळ असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, हे सर्व पक्षश्रेष्ठी आहेत ना तिथे। त्यामुळे विरोधकांना आसुरी आनंद घ्यायचा असतो तो घेऊ द्या। दादांची प्रकृती थोडी कणकण असल्यामुळे नादुरुस्त आहे। बारामतीच्या मतदानानंतर अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या शरद पवारांचा पराभव करण्यासंदर्भातल्या विधानावर उघड नाराजी व्यक्त केली होती। त्यातच गेल्या काही दिवसांपासून ते प्रचारात दिसत नसल्यानं चर्चा होणं साहजिक आहे। त्यामुळे आता विरोधकांकडून उठणाऱ्या वावड्या रोखण्यासाठी अजित पवार शुक्रवारपासून पुन्हा प्रचारात दिसतात का, याकडेच सगळ्यांचं लक्ष राहील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।